आज मैं आई थी खेत में, देखो ये है हमारा पूरा खेत और आसमान भी ऐसे बरसात की जैसे हो गया है। अभी हमारा काम भी हो गया और देखो कितना ज़्यादा हो गया है। 12 बजे भेज पे अभी जा रहे हैं घर। और ये पागल लड़की जिसे मैं साथ लाई हूँ अपनी, और ये 2 बंदरिया दाँत दिखा रही है सिर्फ। नाही दिसत आहे दिसतच असतं. अभी नहीं हुई, ये है दूसरों का और ये है हमारा। अभी साफ कर दिया है, देखो अभी कैसे हो गया है, देखो बहुत मस्त करा था। देखो गाइस ये है हो बघा मी आलेली आहे आमच्या वावरामध्ये, माझ्या वावरामध्ये तोडायला. एवढ्या उन्हामध्ये बघा किती ऊन आहे. माझे दुपारचे 2 आणि मी इथे एकटीच पीठ तोडत आहे. नमस्कार मंडळी, राधे राधे सर्वांना. तर हा होता माझा तीर तोडण्याचा पहिला दिवस, जो की मी लक्ष्मीपूजनच्या दिवसी तीर तोडायला आलेली होती शेतामध्ये. आणि कसा सणाच्या दिवस, दिवाळीच्या दिवस असल्यामुळे मी जास्त काही तीर तोडलेली नव्हती आणि व्हिडिओ पण बनवलेला नव्हता, म्हणून मी थोडाच एकच पेंडीत तीर तोडून इथून मी निघालेली होती. आता तुम्ही समोर पूर्णपणे व्हिडिओ बघणार आहात तीर तोडण्याचे, जो की दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि मी एकदम फ्री होती, म्हणून मी दुसऱ्या दिवशी पण इथं तीर तोडायला आलेली होती आणि पूर्ण तीर घेऊन गेलेली होती. बघा तुम्ही समोर. इकडे बघा, इथून होता पूर्ण तीर लावलेला, एवढा सारा झालेला आहे तोडून. इकडे तीराच्या पेंड्या बनवून ठेवलेल्या आहेत. हे बघा, आता ह्या सगळ्या फक्त जमा करणे बाकी आहे. आणि ऊन पण किती आहे बघा, सूर्यदेवाचा प्रकोप. आणि पाणी पण संपलेलं आहे बॉटलमधला. ते इथून हे साईडवरून आहेत दुसऱ्यांचे शेत, इथं त्यांनी धान वगैरे लावलेला होता. हा इथून सर्व तोडलेला आहे त्यांनी. पण तुम्ही समोर बघा की किती मस्त इथं तुरीचे झाडं वगैरे झालेली आहेत. मस्त इथं तुरी वगैरे लागणार आहेत आता समोर. आणि इथं यांचं धान वगैरे बाकी आहे. तर खूप खूप तुमचा असा सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर मी चालली आता घरी. बाय बाय सर्वांना, राधे राधे, जय श्रीकृष्ण. मंडळी, आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि मी इथं भर उन्हामध्ये दुपारी एकटीच
आलेली आहेत तीर तोडायला. तर बघू शकता अशी असते दिवाळी आमची, गावाकडची दिवाळी. आज आहे भाऊबीजेचा दिवस, दिवाळीचा पाडवा, आणि मी तोडत आहे इथं तीळ. तर बघा मंडळी, असे असतात गावाकडचे कामं. सण असो की काही असो, गावाकडच्या लोकांना सतत शेतीमध्ये राबावंच लागते. कारण की तो टायमानुसार सर्व शेतीतले जे पीक वगैरे असतात ते काढावंच लागते. कारण की मी इथं तीळ काढायला नसते आली तर पूर्ण तीळ असा वाढून इथंच झडला असता आणि पूर्ण नुकसान झाली असते. त्याच्यामुळे मी कसा इथं तीळ वगैरे न्यायला आली. आणि पुष्कळ माझ्या तीळ तर पुष्कळ नाही पण पूर्णपणे तोडूनच झालेला होता. आता मी इथं सर्व एक एक करून जमा करत आहे खूप दूर दूरपर्यंत. बघा असं बॉटलला चिपकून इकडे मोबाईल ठेवलेली आहे आणि इथं शूट होत आहेत माझे व्हिडिओ. तर गावाकडे जायला म्हणजेच घराकडे जायला इथं नदी वगैरे आहे, तर नदीमधून वगैरे हे असं पेंड्या धरून जावं लागते. तर तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघा, समोर तुम्हाला बघायला मिळून जाईल की कशी नदी वगैरे आहे. तिथून मी एवढे मोठे मोठे तिळाच्या पेंड्या घेऊन गेलेली होती इथून. तर मंडळी, असे असतात गावाकडचे लोक आणि गावाकडचे जीवन. सण असो की काही असो, शेतामध्ये जावंच लागते गावाकडच्या लोकांना. तर हा होता तीळ पेरणीपासून तर तीळ झाडणीपर्यंतचा प्रवास. तर हा मी संपूर्ण व्हिडिओ शूट करून मला वाटलं की तुम्हाला नक्की दाखवावं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं एक कमेंटमुळे मला भरपूर प्रोत्साहन मिळते आणि समोरचे पण व्हिडिओ मला बनवायला आवडतात. मग तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. सर्वांचे तुमचे मनापासून आभार. आणि माझ्या चॅनलवरती आता नवीनच ओपन केलेला होता आणि 1K सबस्क्रायबर पूर्ण पण झालेले आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. राधे राधे सर्वांना.